महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत माजी खासदार राजन विचारे आणि श्री अविनाश जाधव यांनी एक व्हिडिओ दाखवला होता। या व्हिडिओमध्ये विक्रांत घाग हे पोलिसांसोबत एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जात असल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र या संदर्भात श्री विक्रांत घाग यांनी आपण स्वतःहून तिथे गेलो होतो, त्या ठिकाणी आपण एंट्री करून आतमध्ये गेलो होतो, आपल्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता असं देखील श्री विक्रांत घाग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे। मला जी उमेदवारी मिळाली ती चुकीच्या विभागात नाही मिळाली, त्यामुळे आपण उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं विक्रांत घाग यांनी सांगितलं आहे। हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत। मी शिंदे साहेबांना भेटल्यानंतर जरी अर्ज मागे घेतला असेल तरी माझं डिसिजन पहिलंच झालं होतं, कारण माझ्यावर कुणाचाही दबाव नव्हता किंवा काही नाही। माझ्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मी माझा अर्ज मागे घेतलेला आहे आणि शिंदे साहेबांच्या उमेदवाराला मी पाठिंबा जाहीर केलेला आहे। मला कुठलाही अधिकारी आतमध्ये घेऊन गेला नाही। मी माझ्या स्वतः बुक मध्ये एंट्री करून डीसीएम शिंदे साहेबांच्या बंगल्यात एंट्री बुक मध्ये एंट्री करून माझं नाव लिहून मी आतमध्ये गेलेलो आहे। बंगल्यामध्ये गेल्यानंतर माझे पक्षाचे अध्यक्ष त्यांनी मला फोन केला, त्यांना सुद्धा मी सांगितलं मी दुसऱ्या कारणासाठी आतमध्ये आलेलो आहे, मी पक्ष प्रवेश वगैरे काही नाहीये, मी शिंदे साहेबांकडे माझं दुसरं काम आहे म्हणून मी आतमध्ये आलेलो आहे। जर माझ्या मनात काय जर काळं असतं तर मी बोललो असतो की मी लपून जातो किंवा मी मागून जातो किंवा काळ्या काचेतनं जातो, मी सरळ चालत गेलेलो आहे। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।